लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीला वाढता विरोध आहे. स्थानिकांच्या समस्या आहेत. पिपास कंपनी आहे. पिपास हा कंपनीमध्ये बनवला जातो आणि हा अतिशय घातक असा पदार्थ आहे. या संदर्भातलं आंदोलन आहे अधिक तीव्र झालं. आपल्यासोबत हुसेन दलवाई काँग्रेसची नेत्याची बातचीत करणार आहे. काय नेमका विरोधाचा मुद्दा होता तुमचा? आमचा विरोधाचा मुद्दा असा आहे, ते पिपास म्हणून जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट हानिकारक आहे आणि ते हानिकारक असल्यामुळं तिथल्या इटालियन कंपनी ती बंद, मिटेनी नावाची जी कंपनी होती तिथल्या सरकारने ती बंद केली. नुसतीच बंद केली असं नाही, तर त्या अधिकारी वर्ग जो होता, तिथे मालक वर्ग जो होता, त्यांना जेलमध्ये टाकलं. 14 वर्ष लोक जेलमध्ये आहेत. त्या पिपास कंपनीच्या एका डायरेक्टरला 6.5 वर्षाची शिक्षा झाली. तो इथे परत डायरेक्टर म्हणून आलेला आहे आणि ही पिपास म्हणून जे प्रोडक्ट आहे हे हानिकारक आहे हे परत तेही सांगतात. पण आम्ही त्याचं प्रिकॉशन घेतो आणि प्रिकॉशन काय नेमकं घेता त्याच्यातून नीट स्पष्ट होत नाही. ते प्रिकॉशन पुरेसं आहे असं आम्हाला वाटत नाही. आणि इथे सगळ्या येणाऱ्या कंपन्या ह्या आमचं कोकण उद्ध्वस्त करणाऱ्या कशासाठी असतात? आम्हाला इंजिनिअरिंग कंपन्या वगैरे आणा ज्याच्यातून एम्प्लॉयमेंट वाढेल. इथे एम्प्लॉयमेंट वाढतच नाही. इतकी मोठी कंपनी, इतक्या मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक झालेली आहे. त्याच्यामध्ये 120 फक्त कामगार आहेत. त्याच्यामध्ये कोकणातले 20 पण नाही आहेत अशी स्थिती आहे. आणि बाकीचे जे कामगार असतात त्यांना कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून राबवलं जातं. आमचा कॉन्ट्रॅक्ट लेबरला कायद्याला विरोध आहे. पालकमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की कंपनीमध्ये जर असं काही निर्माण होणार असेल, प्रदूषणकारी असेल तर ती कंपनीला थांबवलं जाईल. असं आहे, त्याची इन्क्वायरी कोण करणार? ज्यांनी याला परमिशन दिले तेच एन्क्वायरी करणार. म्हणजे मीच मारणार आणि मीच त्याचं हे करणार, याला एन्क्वायरी करणार. याला काय अर्थ नाही. याची एन्क्वायरी तज्ज्ञ मंडळींच्या मार्फत व्हावी. IITच्या केमिकल इंजिनियर्सची वगैरे कंपनी ही करावी. त्याच्यामध्ये आमचं इथलेही काय अतिशय तज्ज्ञ लोक आहेत. आमचे घाग आहेत, उदय घाग, पंकज. आंदोलन जे आहे, आंदोलन तुमचं, त्या आंदोलनामध्ये आता कोणी सहभाग घेतला होता? कुठल्या संघटना होत्या? वेगवेगळ्या संघटना, सामाजिक संघटना सगळ्या होत्या. काही पॉलिटिकल पार्टीचे लोकही याच्यामध्ये होते. हा सर्व समावेशक असं हे आहे. याच्यामध्ये एकाच एक पक्ष किंवा एक संघटना नाही. आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि कोकण वाचवणं हे आमचं वचन आहे लोकांना आणि त्या दिशेने आम्ही काम करतोय. असा मुद्दा राहिला आपला. आमचं मुळातच पर्यावरणाच्या दृष्टीने कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली आम्ही एकत्र न येता केवळ पर्यावरणप्रेमी म्हणून आणि या कोकण वाचवण्यासाठी म्हणून जे काही लोक जे काही संघटना एकत्र झाले आहेत त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही इथं आलो आहे. आताच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे शिष्टमंडळ आतमध्ये जाऊन आलं त्यांनी आपल्याला जी माहिती दिली ती माहितीमध्ये असं सांगतं की कुठलंही समाधानकारक उत्तर आपल्याला मिळालेलं नाही आहे. जोपर्यंत उच्चस्तरीय चौकशी होत नाही, आतमध्ये कंपनीमध्ये जे काही प्रोडक्शन सुरू आहे, पिपास केमिकलचं प्रोडक्शन सुरू आहे, ते जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत कंपनीला तात्काळ टाळं लावावं ही आमच्या सगळ्यांची पर्यावरणप्रेमींची मागणी आहे. ही आमच्या सगळ्या वृक्षप्रेमींची मागणी आहे. कारण आपण सगळे पाहतोय की हा जो इथला परिसर आहे, इथल्या 25 जे काही ग्रामस्थ आहेत आणि हा जो काही सगळा परिसर आहे, इतकी वर्ष सातत्याने प्रदूषणाला सामोरे जात आहेत. प्रत्येकाला श्वसनाचे आजार होत आहेत. छुपे आजार तर इतके झालेले आहेत की जोपर्यंत त्याचा टेस्ट आपण करत नाही तर आपल्याला समजू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की लोकांना आजार होत नाही आहेत, परंतु या सगळ्या गोष्टीचा एक गैरफायदा घेतला जातो. प्रशासनाकडनं घेतला जातो, कंपनी प्रशासनाकडे घेतला जातो. काही गोष्टी मुद्दाम झाकल्या जातात. त्या निमित्ताने या कंपनीच्या निमित्ताने ते उजेडात येतील. आमची सगळ्यांची अशी मागणी आहे की तुम्ही उच्चस्तरीय चौकशी करा. जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे IITमध्ये जे एक्सपर्ट असतील, जे केमिकलमधले एक्सपर्ट असतील, त्यांची मदत घ्या. आम्ही कधीही प्रशासनासमोर जाऊन त्यांच्याशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही आमचे मुद्दे मांडायला तयार आहोत. पण आत्ताच्या क्षणाला आमची मागणी आहे की ही कंपनी तात्काळ बंद करा. जोपर्यंत कंपनीचा कुठलाही रिपोर्ट येत नाही, आमचं समाधान होत नाही, तोपर्यंत कंपनी चालू नये अशी आमची मागणी आहे. मॅडम, चर्चा करण्यासाठी गेला होता हुसेन, मी आपल्यासोबत होते. उत्तर रत्नागिरी जबाबदारी आपल्या होते काँग्रेसची. काय चर्चा झाली? काय कंपनी म्हणते? चर्चेमध्ये समाधान तर नाहीच झालेलं आहे, पण मी देखील मागणी केली आहे की इकडे प्रोडक्शन नक्की काय होतं आणि ते का, म्हणजे इटलीवरून ती कंपनी इकडे शिफ्ट केली आणि इकडे एवढं काय गरजेचं आहे त्याचं प्रोडक्शन, ह्याचं देखील मी लेखी मागणी केली तिकडे. तर त्याचं ह्यांच्याकडे म्हणजे कंपनीकडे किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे काहीच त्याचं उत्तर नव्हतं. त्यामुळे आम्हाला हा जो असंतोष आहे हा कायम आहे की जर एवढी हजार्डस कंपनी जर इकडे आणता, ह्याच्यामधलं प्रोडक्ट्स काय आहेत हे तुम्ही ऑन रेकॉर्ड तुम्ही व्यवस्थितपणे सांगू शकत आहे. तुम्ही बाकीचं काहीतरी असंच सांगता. पण जेव्हा एखादी संघटना म्हणजे एक जन आक्रोश जो गेला तिकडे एक ह्याच्या दृष्टीने, तर त्याच्यामध्ये त्या लोकांना ना कंपनीला ना प्रशासकीय अधिकाऱ्यांना काहीच सांगताना आलं नाही. मीडिया देखील तिकडे हजर होती. तर त्यामुळे हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ते का गरजेचं आहे.
म्हणजे जर इटलीमधून जर ते पाठवलेलं आहे आणि ते इकडे का गरजेचं आहे ह्याच्यावर कोणाचं समाधान झालं नाही. त्यामुळे वेळ पडली तर आम्हाला परत एकदा ह्याच्यावर आंदोलन ही करायलाच लागणार आहे. वेळ पडली तरी आम्ही आंदोलन करणारच आहोत परत, कारण का इकडे समाधान झालेलं नाही. हुसेन भाई, आतमध्ये तुम्ही गेला होता चर्चा करायला, नेमकं कंपनी व्यवस्थापन सांगते का की नेमकं काय बनतं, कसं बनतं आणि कोण पदाधिकारी होते? कंपनीच्या एकच अधिकारी बोलत होता, दुसरा बोलायला लागला, तो काहीतरी भलतंच बोलायला लागला आणि सक्षम अधिकारी इथे आहे असं दिसत नाही. आणि मुख्य म्हणजे ते लपवालपवी करतायत, ह्याच्यात काही शंका नाही. एक गोष्ट त्यांनी परत सांगितलं की हे पिपास जे आहे हे पिपास हजार्डस आहे, ते बाधक आहे, हे ते कबूल करतात. परंतु ते अमक्यात वापरतात, तमक्या वापरतात, अमुक करतात, तमुक करतात आणि कुठे ना कुठेतरी लपवालपवी या संबंधात चाललेली आहे. दुसरं, या भागामध्ये ॲक्सिडेंट झाला त्याच्या संबंधामध्ये ते बोलायला तयार नाहीत, त्याची जबाबदारी ते घ्यायला तयार नाहीत. एका मुलाच्या अंगावर ॲसिड हे झालेलं आहे, तो मुलगा मोठ्या नुकसान ह्याच्यामध्ये आहे, धोक्यामध्ये आहे, त्याच्या संबंधात काही नाही. इथे जे लोक आहेत ते 120च फक्त कामगार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक होऊन 120 लोक कामगार आहेत आणि बाकीचे जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत. म्हणजे कोकणी माणूस कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून काम करणार आणि बाहेरचे लोक इथे पगार कमवणार. आणि मुख्य म्हणजे इथे जे काम करतात त्यांचीही नीट तपासणी केली, त्यांचं रक्तगट वगैरे तपासणी जी झाली पाहिजे मेडिकल, तीही नीट केली जात नाही. तरुणांच्या काय भावना जाणून घेतोय, काय बघतो, कसं बघतो सगळं? आमचं एक महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत, त्यांना एक सरळ मेसेज आहे की महाराष्ट्रासाठी जर चांगला विचार करायचा तर पहिले आपल्या गावाचा म्हणजे कोकणाचा विचार करावा. कोकणाचा विचार म्हणजे काय, कोकणामध्ये असलेल्या नागरिकांसाठी या जीव घेणारे असे प्रकल्प न आणता चांगला प्रकल्प कुठला राबवता येतील, ज्याचे असे प्रसाद उमटणार नाही, लोक त्याचे निषेध नाही करणार, असे काहीतरी उद्योगधंदे तुम्ही कोकणासाठी द्या, जेणेकरून कोकणाचे लोक तुमच्यासोबत आणि सदैव राहतील. हे असे लोकांची सातत्याने गळचेप करणारे प्रकल्प आणण्याची काही गरज नाही आणि आम्हाला त्याची काही गरज नाही. आणि आम्ही सक्षम आहोत, आम्ही कोकणवासी एवढे सक्षम आहोत की आम्ही घरात बसून काम कधीच केलेलं नाही, आम्ही लोकांच्या दरवाज्यावर पण जाऊन काम करतो. तसे हे उद्योगधंदे आम्हाला नको आहेत आणि विनंती करतो की पालकमंत्र्यांनी ह्याच्यावरती तात्काळ निर्णय घ्यावा आणि कंपनी बंद करावी. स्थानिक लोक आहेत, त्यांची बातचीत करतोय, काय नेमका मुद्दा राहतोय? प्रदूषण वाढत चाललं आहे, तुम्ही आंदोलन नेहमी करता. आम्ही गेली 35 वर्ष इथे आंदोलन करतोय, कारण जो आमचं घरच CETBच्या बाजूला आहे, संपूर्ण 35 वर्ष यांच्यावर भांडतोय. पण आज तर कोण अधिकारीच आज आले, जे आज खरं म्हणजे एवढा मोठा विषय जो जागतिक लेवलचा विषय होता, त्यावेळेला एक साधे अधिकारी यायला पाहिजे. साधे तहसीलदार नाही, कलेक्टर नाही, म्हणजे आम्ही काय कोकणातल्या लोकांनी काय मारायचं काय? तुम्ही साधे येऊन आम्हाला उत्तर पण देऊ शकत नाही. पण तुम्ही आज ह्या लोटे MIDCची जी कंपनीची कॅपॅसिटी आहे की 5,000 क्वेल जर सोडायचं पाणी असेल तर ते 20,000 सोडतात. CETB जी बनले, जी लोट्यामध्ये, त्याची कॅपॅसिटी नाही एवढं पाणी सोडायची. मग काय करतात, स्थानिक ती जिथली मुलं जी कामाला त्यांना पैसे देऊन डायरेक्ट पाणी सोडलं जातं. बरं, डायरेक्ट प्रक्रिया न करता जर पाणी सोड तर मासे, जीवजंतू हे सगळे मरतात. आज 35 वर्ष ते मरतात, ह्याचं काहीच नाही. आज एवढा वास येतो, त्याच्या वासाबद्दल तर काहीच नाही. आज लोकांना एवढे कर्करोग झालेत, केवढे रोग झाले, पण ह्याच्याबद्दल एखाद्या प्रत्येक घरात एकदा एक कॅन्सरचा पेशंट आज लोट्यात तयार झालेला आहे. जाऊन साधी डॉक्टरची चौकशी नाही, फक्त आपले पैसे कमावणं. आणि जेवढे हे मंत्री असू दे किंवा सगळे अधिकारी असू दे, यांची मुलं सगळी अमेरिकेत आहेत आणि आम्ही इथे गॅस खातो. यांनी फक्त प्रकल्प राबवायचे आणि यांच्या पोरांना 2-2 महिने अमेरिकेत पाठवायचं राहिला आणि आम्ही इथे गॅस खायचा. आमचं कोकण वाचवायचं आमचे जे धोरण आहे. मी ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनचा लोटेचा अध्यक्ष. आम्ही कोकण वाचवायचा प्रयत्न, आम्ही जरी थोडे लोक असू तरी मरेपर्यंत यांच्या विरोधात राहू आणि हा लढा आयुष्यभर आम्ही कोकणासाठी चालू ठेवू. हे जे लढे असतात ह्याला आंदोलनाची धार मिळते, पण वाटते असतं की ह्याच्यावर काही कायदेशीर करावं लागेल, आपण त्या पद्धतीने काय विचार नक्कीच यामध्ये कायदेशीर कारवाईचे खूप मोठे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. परंतु स्थानिकांनी पुढाकार घेतल्याशिवाय त्याच्यामध्ये खूप मर्यादामध्ये येतात. मी स्थानिक लोकांना सुद्धा, जे आमचे राजू शेठ आहेत, त्यांचे सगळे मित्र आहेत, यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, याच्यासाठी मी शिवटी फाउंडेशनचा अध्यक्ष आहे. मी यापूर्वी देखील अशा मोठ्या चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे. परंतु ज्या काही कायदेशीर कारवाईच्या ज्या गोष्टी असतील त्या आम्ही निश्चित याच्यामध्ये पडणार आहोत. या गोष्टी आहेत त्या आपल्याला काही दिवसातच तुमच्या सगळ्यांच्या निर्देश येतील की लवकरात लवकर या कंपनीच्या विरोधात आणि लोटे परिसरामध्ये जे काही केमिकल सदस्य जे काही कारखाने आहेत या सगळ्यांच्या विरोधात एक लवकरच आपल्याला उच्च न्यायालयाकडून एक आदेश आपल्याला प्राप्त झालेला दिसून येईल. लोकांचा विरोध आहे, स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि हे आंदोलनाची धार अशा स्वरूपामध्ये कायमस्वरूपी पाहायला मिळणार आहे. त्यांनी मिळून केलं पाहिजे
आणि सगळ्या कोकण नागरी संघटनांनी मिळून केलं आहे, लोकांनी केलं पाहिजे. आम्ही जरी काँग्रेस पक्षाचे असलो तरी हा प्रश्न फक्त एका पक्षाचा नाही आहे, हा सगळ्या नागरिकांचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे मग 29 तारखेला आम्ही एक बैठक ठेवली होती. सुमित्राताई जांभेकरांच्या घरी बैठक झाली. सगळ्या राजकीय पक्षांचे आणि संस्थांचे लोक होते, सामाजिक संस्थांचे लोक होते. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी असं ठरलं होतं की हे आंदोलन आजच्या ऐवजी 5 तारखेला करायचं ठरलं होतं. परंतु दलवाई साहेबांनी विनंती केल्यामुळे 8 तारखेला, म्हणून ते आज 8 तारखेला आम्ही आमच्या एक 4-5 ग्रुप करून वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या. ज्यांना शक्य असेल त्यांना भेटून त्यांनी केलं. आणि आजचं आंदोलन ही पहिली स्टेप आहे. आम्ही त्यांना असं म्हटलं की हे पिपास आहे हे बंद करावं, याची मागणी केल्यानंतर त्या लोकांनी 29 तारखेला मी स्वतः, घागसाहेब स्वतः आणि दलवाई, आणखीन एक दलवाईग्रस्त, अशा आम्ही चौघांनी ह्या लोकांची भेट घेतली. ते भेट घेतल्यावर त्यांनी ऑफ द रेकॉर्ड मान्य केलं की आम्ही पिपास बनवतो. काय करता काय नाही हे सगळं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही 8 तारखेला त्यावेळेला त्यांनी कबूल केलं होतं की जे याला पाठवतात, तळोजाला जे पाठवतात ते तळोजाला पाठवतात. त्याच्याऐवजी आम्ही म्हटलं एवढ्या सगळ्या इंडस्ट्री इथं आहेत, ही का पिपास एकच कंपनी करते अशातला भाग नाही. इथं अजून 7-8 कंपन्या आहेत, ते त्या करतात, पण त्या गपचूप आहेत. त्याच्यामुळे आम्ही असं म्हटलं की तो जो प्लॅन तळोजाचा आहे तो इथे उभा करायला तुम्ही प्रस्ताव पाठवा शासनाकडे, की ज्याच्यामुळे हे होईल. तो ज्यावेळी पाठवतो म्हटलं, त्या प्रस्तावाची कॉपी आम्हाला पाठवतो म्हटले होते. आणि 22 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊनसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं की 4 दिवसात त्याचा निर्णय द्या, नाहीतर आम्ही आंदोलन उभं करू. पण जिल्हाधिकाऱ्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि आजची बैठक ही फॉर्मॅलिटीज म्हणून फक्त केली. म्हणजे नायब तहसीलदार बैठकीला उपस्थित राहत असेल जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन, तर त्याचा काय उपयोग आहे? अशा पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे, हा अद्यापही चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता ह्याच्या पाठीमागची दृश्य आहेत ही लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीची आहेत. या ठिकाणचं आंदोलन चिघळू नये, कोणतीही घटना घडली, आंदोलन चिघळलं तर या ठिकाणी आपल्याला बंदोबस्त आहे हा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. त्यासाठी विविध समस्या निर्माण होणार असतील तर कंपनी बंद केली जाईल असा इशारा देखील उदय सामंत यांनी आपल्या भाषणामध्ये, आपल्या वक्तव्यामध्ये केला होता. मात्र सध्या आंदोलनाची धार आहे ही वाढलेली आहे. कोकणच्या तांबड्या मातीत आणि कोकणला समुद्र किनारपट्टी आणि इथं असलेलं निसर्ग सौंदर्य याच्या प्रदूषणामध्ये अधिक प्रमाणामध्ये वाढ अजून कंपन्या जर राहिल्या MIDCमध्ये प्रदूषित तर त्याला विरोध राहील अशी भूमिका काँग्रेसनं मांडलेली आहे आणि त्याला इतर पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आजचं आंदोलन हे जनविरोधी आंदोलन पाहायला मिळालं. कृष्णकांत साळगावकर, विडन मराठी, चिपळूण, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.